तुम्हाला टक्क्यातही ठेवणार नाही असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी जरांगे यांचं नाव न घेता केलं। धनंजय मुंडेंच्या व्हायरल होणाऱ्या एका ऑडिओवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत। पाहूया हा रिपोर्ट। जे बोलायला लागलेत ना 2% सुद्धा वंजाऱ्यांचं काढा। अरे भावांनो, तुम्हाला टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही। वंजाऱ्यांचं 2% आरक्षण काढा म्हणणाऱ्या भावांनो, तुम्हाला टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही असा इशारा धनंजय मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांना दिला। मात्र टक्क्यातच न ठेवणं याचा नेमका अर्थ काय हे अद्याप समजलेलं नाही। नगरच्या पाथर्डी शेवगावात वंजारी समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरू आहे। तिथे शरद पवार गटाच्या प्रतापराव ढाकणे यांनी भेट दिल्यानंतर त्यांनी फोनद्वारे धनंजय मुंडेंचं आंदोलकांशी बोलणं करून दिलं। त्यावेळी धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलं। आम्हाला अगोदरच माहित होतं की आपण एसटी मध्ये तेलंगणाच्या बॉर्डरच्या नजीक पडली आहे। अनेक पाहुणे तिकडे असे आहेत की ते एसटी मध्ये आहेत आणि आपण इकडं विजयएसटी मध्ये आहेत। आता ही दुर्दैवाची गोष्ट आहे, पण असताना सुद्धा त्यावेळेस विषय यामुळे काढला नाही कारण आपलं 2% बरं चाललं होतं। जर त्या हैदराबादच्या गॅजेटमध्ये इतर कोणाला आरक्षणाचा फायदा मिळत असेल तर आम्हाला सुद्धा त्या हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे एसटीचा फायदा मिळाला पाहिजे। टाकायला जाणं आणि भांडायला पोहणं हा धंदा माझा नाही आहे, पण आता तर 2% सुद्धा काढा म्हणून काही जण बोलायला लागलेत। जे बोलायला लागलेत ना 2% सुद्धा वंजाऱ्यांचं काढा। अरे भावांनो, तुम्हाला टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही। हैदराबाद गॅझेट लागू करण्याचं आश्वासन सरकारनं दिल्यानंतर बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली। त्यानंतर नाभिक आणि धोबी समाजाला एसटीतून आरक्षणाची मागणी लक्ष्मण हाके यांनी केली। त्यानंतर आता वंजारी समाजाला एसटीतून आरक्षण द्यावं अशी मागणी होऊ लागली आहे। मात्र धनंजय मुंडे यांची मूळ मागणी एसटी आरक्षणाची आहे की मग हैदराबाद गॅझेटमुळे मराठ्यांना मिळणाऱ्या आरक्षणाचा विरोध करायचा आहे हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। कारण जर मराठ्यांना हैदराबाद गॅझेट लागू होत असेल तर मग इतरांनाही एससीचं आरक्षण दिलं जावं असं वारंवार ते बोलतायत। जर त्या हैदराबादच्या गॅजेटमध्ये इतर कोणाला आरक्षणाचा फायदा मिळत असेल तर आम्हाला सुद्धा त्या हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे एसटीचा फायदा मिळाला पाहिजे। इतरांना जर त्या गॅजेटचा फायदा होत असेल, त्या गॅजेट मधल्या एका शब्दाचा फायदा आरक्षणासाठी होत असेल तर तो आम्हाला सुद्धा झाला पाहिजे। इतरांसाठी जसे निर्णय होतात तसे निर्णय आपल्यासाठी सुद्धा करावेच लागतील। इथून पुढचा लढा हा आमचा आहे। म्हणून माझी विनंती आहे, हे सरकार आपल्या सोबत आहे। मी सुद्धा आजच आदरणीय मुख्यमंत्र्यांना बोलेल। तुम्हीच म्हणता गुलामीचं गॅजेट, तुमच्या तोंडाच्या तुम्हाला कशा वाफाजिराच्या तर आम्हाला कळत नाही आहे। तुम्हीच गुलामीचं गॅजेट म्हणता, आता तुम्हीच म्हणता आम्ही एसटीत येतं हैदराबाद गॅजेटनुसार। मग आता ते गुलामीचं गॅजेट जमतं का तुम्हाला? तुम्हाला जमतं का? तुम्हाला असं म्हणायचं का गुलामीचं गॅजेट हे म्हणजे गुलामगिरी आहे म्हणून मराठ्याला देऊ नये? मग बंजारा समाज पण त्याच्यात निघाला आहे आता। म्हणजे तुम्हाला आम्हाला गुलामीचं गॅजेट म्हणून हिनवायचं, बंजारा असेल मराठा असेल ज्यांचं निघाल। आता तुम्ही म्हणालात की आम्हाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे एसटी आरक्षण द्या। आता जमतं आहे का तुम्हाला? मग आता जमतं गुलामगिरीचं गॅजेट? हे जे अशांचे दुटप्पेपणा आहे हेच की एक तर लोकांपुढं सरळ उघडे पडले। आता यांचा फायदा असला ना हे काही चिवडायला तयार आहेत, तरी पण हा जर एवढ्या वल्गना करतोय आज मराठ्यांच्या विरोधात तर त्यांचे पण डोळे उघडतील ना मराठ्यांचे। आणि ओबीसींचा तर विषयच नाही, ते ओबीसीला बरोबर येड्यात काढतात। आपल्याला बी काही मिळू देत नाहीत, आपण ओबीसी असून कोणाला मिळालं आहे? बाकी कोणाला? बंजारा समाजाला काय मिळालं? दलित मुस्लिमांना काय मिळालं? काय मिळालं यांच्यापासून? लिंगायताला काय मिळालं? राजपूत गुजरांना काय मिळालं? कुंभारांना काय मिळालं? सुतार लोहारांना काय मिळालं? वडरी समाजाला काय मिळालं? कैकडी समाजाला काय मिळालं? हे लोकही शोध घेत आहेत। मातंग समाजाला काय मिळालं? काय मिळालं धनगराला? कोणत्या दिवशी मोर्चा काढला येऊन येऊन आणि हो म्हणला एसटीतून आरक्षण धनगराला मिळू द्या? कोणत्या दिवशी म्हणला? धनंजय मुंडे स्वतः समाज कल्याण मंत्री राहिलेले आहेत।
एखाद्या प्रवर्गाला ओबीसीत टाकण्याचे अधिकार राज्य सरकारांना आहेत. मात्र जर कुणाला एससी किंवा एसटीत टाकायचं असेल तर त्यासाठी थेट केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींकडे जावं लागेल, कारण एससी आणि एसटी हे घटनेतील आरक्षण आहे. मात्र मुंडेंनी हैदराबाद गॅझेटनुसार त्यांच्याच राज्य सरकारवर दबाव टाकून आरक्षण घेण्याचं आवाहन केलंय. विशेष म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतलाय सरकारनं. या निर्णयामुळे त्याच सरकारचे काही मंत्री ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्याचा दावा करतायत. दुसरीकडे स्वतः मुख्यमंत्री आणि इतर ओबीसी मंत्री ओबीसींना धक्का लागण्याचा दावा खोडून काढतायत. मंत्री पंकजा मुंडे हैदराबाद गॅझेटला गुलामीचं गॅझेट म्हणतायत आणि त्यांचेच बंधू आणि सत्ताधारी आमदार धनंजय मुंडे म्हणतायत की इतरांना हैदराबाद गॅझेट लागू होत असेल तर वंजारी समाजालाही एसटीत आरक्षण मिळायला हवं. मागण्या सरकारकडे आहेत, आव्हान आणि आवाहन मात्र समाजांना होत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सरकारला प्रश्न करणाऱ्या काँग्रेसच्या वडेट्टीवारांची भाषाही सरकारनं बोलवलेल्या बैठकीनंतर बदलली आहे. एक ओबीसीचा नेता म्हणून, विरोधी पक्षाचा नेता म्हणून, एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे. तुम्हा सगळ्यांना, मराठा सगळ्या समाजाच्या विशेष करून या मराठवाड्यातील जो निजामाच्या काळात कुणबी म्हणून होते, तुम्ही घेतला नाही, विदर्भातल्या लोकांनी घेतला, त्याचा आनंद घेतला, त्याचा म्हणजे त्या आरक्षणाचा फायदा घेतला, तुम्ही घेतला नाही. पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या. ज्या ठिकाणी लाठीचार्ज झाला तिथे मी सुद्धा गेलो होतो आणि तिथे जाऊन भेट दिली, जरांगेंची भेट घेतली मी. काय विसरलेत काय ते? आणि त्यानंतर त्यांच्या सगळ्या मागण्यांच्या पाठीमागे आम्ही होतो. फक्त आमची मागणी एवढीच होती की बाबा तुम्ही ओबीसीतून घेऊ नका. हा एवढा मोठा समूह आहे, आम्हालाच मिळत नाही, आम्हीच उपाशी आहोत, आमच्याच लोकांची वाट लागली आहे, आमच्या लेकरं बाळांची काय गती आहे, जरा जाऊन महाराष्ट्र फिरल्यानंतर इतर समाजामध्ये कळेल जरांगेंना. या नालायक महायुती सरकारने, मी मुद्दाम वापरतो, महाराष्ट्राचं वाटोळं केलं आहे, सत्यानाश केला आहे. जा अनेक ठिकाणी जाती जातीमध्ये भांडणं लावले आहे. आंख में पानी रखो, ओठों पे चिंगारी रखो, अगर जिंदा ही रहना है तो भाइयों मेरे लड़ने की तैयारी रखो. तुम्हारी हालत बकरे जैसी होगी, बकरे को काटा जाएगा, 100 हिस्से किया जाएंगे. ज्यांनी मुंबई जाम केली, आम्ही मुंबईसह पूरा पुणे, पूरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.